आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा जर पार्टी इम्पॉर्टंट असेल तर मीटिंग पोस्टपोन करा। नाही नाही अथर्व दोनदा मीटिंग पोस्टपोन केले, आता नाही करता येणार असं। एक काम कर, तू आणि मीरा जा आज पार्टीला। व्हॉट? ग्रेट। बाबा हे इम्पॉसिबल आहे। मी मीराला घेऊन बाहेर कुठेही जाणार नाही। अथर्व सरदेशमुख आपले जुने मित्र आहेत, कोणी गेलं नाही तर त्यांना वाईट वाटेल। बाबा प्लीज मला फोर्स करू नका प्लीज। अथर्व सरदेशमुख नुसते मित्र नाही आहेत, बिझनेसमध्ये एक मेजर इन्व्हेस्टर पण आहेत। एक्झॅक्टली। आणि दादा तुला काय प्रॉब्लेम आहे जायला? तुला माहिती आहे ना, सांगितलं ना तुला, मी मीराला माझी बायको मानत नाही। अरे अथर्व घरातले प्रॉब्लेम्स वेगळे ठेवूयात, बिझनेस वेगळा करूयात। अनन्या मीराला पार्टीसाठी तयार व्हायला सांग। हो बाबा। केशव मी आलो। बाबा अथर्व, जे झालं ते चांगलं झालं असं समजून तू मीराला स्वीकारावं असं मला वाटतं। केशव काका मी तुमचं नेहमी ऐकतो, पण याविषयी मी तुमचंही ऐकणार नाही। आता माझ्याकडे ऑप्शन नाही म्हणून घेऊन जाईन मी तिला, पण बायको म्हणून मी तिला कधीही एक्सेप्ट करणार नाही। आलो। वहिनी, ए तू इथे काय करतेयस? सूप बनवते। नाही म्हणजे झालाच आहे, वेदाला आणायला पण जायचंय ना, वेळ झाली आहे तिची यायची। हे बघ, मी वेदाला आणते शाळेतून, तू जा रेडी हो, तुला दादा सोबत एका पार्टीला जायचं, जा। पार्टी? नाही नाही नको नको, मला नाही जमणार। का? काही प्रॉब्लेम आहे? पार्टी आणि तेही वेदाच्या बाबांसोबत। बाबांनी सांगितलंय तुम्हा दोघांना जायला, ओके? बरं मी जाईन, पण ते मला नेणार नाही। तुला काय करायचंय? तू जाऊन गाडीत बस, तो नेईल तुला, ओके? जा पटकन रेडी हो, जा। पण वेदाला घेऊन तर येते। मी घेऊन येते वेदाला, चल चल चल। हो ताई, पण बिन काही नाही, जा रेडी हो, जा चल। त्या हो हे काय तुम्हाला किती ताप आहे? 102 टेम्परेचर? अगो बाई, मी बहुतेक मरते आता या थंडीने। थंडी नाही, तापाने मरू असं वाटतंय। अहो पण तुम्हाला दोघांना एवढा ताप कसा आला? तो दोघांना 102? काही विचारू नकोस ग, आठवलं ना तरी काटा येतो अंगावर। संपलो असतो आम्ही, पण आमची कर्म चांगली आहेत ना, म्हणून कसे बसे वाचलो। अहो काय बोलताय तुम्ही? क्लिअरली सांगा। अगं काल नाही का तुला सांगितलं होतं, वेदाची ती बाहुली तिला त्रास द्यायचा म्हणून यांनी आणि मदननी जाळली होती ना, ती आली रात्री आमच्या समोर। समोर कसली आली? माझ्या छाताडावर बसली होती, अशी अशी बेसूर दिसत होती ना, असं वाटत होतं की माझा गळा धरते की काय। अहो काय 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 बोलताय तुम्ही? एक मिनिट आत्या, तुम्ही म्हणालात की बाहुली जाळली, बरोबर? मग ती परत कशी आली? तिला पाय फुटले का? ते माहिती नाही का मला, माहिती नाही मला, पण भीती वाटली ना मला, मेले असते बहुतेक मी, इतकी घाबरले होते ना। आणि ती बाहुली बोलली आमच्याशी, बोलली। अहो काही काय बोलताय? तुमच्या ना मेंदूत ताप गेलाय। खरं बोलतोय आम्ही। हे म्हणजे असं झालंय ना, एकाने स्वप्न पाहिलंय आणि दुसऱ्याने ते ऐकून तो अजून घाबरलाय। आज तुम्ही चाललात ऑफिसला? हो। आणि अथर्व? नाही, तो नाही जाणार आहे। संध्याकाळी आपण एका कार्यक्रमासाठी जाणार होतो ना,
तिकडे मीच त्याला जायला सांगितलं. तुम्ही सांगितलं म्हणून मीराही सोबत जाणार असेल ना? तुला माहिती आहे तरी तू विचारतेस. नाही तसं नाही. ते दोघं ज्या पार्टीला जाणार आहेत ती माणसं आपल्या फार जवळची आहेत. उगाच तिकडे चर्चा व्हायला नको, अथर्वला अवघडल्यासारखं होईल म्हणून. तुम्ही मला एकदा विचारायचं तरी. का? म्हणजे काय गरज होती? म्हणजे रे अथर्वच्या लग्नाच्या वेळेस सगळे निर्णय तू घेतलेस, माझं मत गृहीत धरून. मी तेव्हा काही बोललो? अथर्व त्या लग्नाला स्वतःहून तयार झाला होता म्हणून मी ते निर्णय घेतले. पण इथे तसं नाहीये ना. अथर्वला ती मीरा त्याच्या आसपासही नकोय. पण अथर्वच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा वेदाचं सुख हा उद्देश होता. आताही तोच. आणि जर का वेदा सुखी असेल तरच अथर्व सुखी राहणार आहे, हो ना? आणि तुलाही त्या दोघांचं सुखच बघायचंय. मी तेच करतो. मला उशीर होत आहे, मी निघू. फार बोलायला लागलाय हा. लवकरात लवकर याचा निकाल लावावाच लागेल. माया, अजित, लुक एट युअर पेरेंट्स. मला असं वाटतं त्यांना वेड लागलं. का ताबाला की काय? खूप खूप मोठी गोष्ट आहे. माया, टेल हिम. प्लीज, मी ती युजलेस स्टोरी सांगणार नाहीये. स्टोरी माझ्याकडे आहे माया. त्या गावरान गोडव्याने बाजी मारली आहे या वेळेला. म्हणजे व्हॉट डू यू मीन टू से? अथर्व आणि मीरा एका बिझनेस गेस्ट कडे पार्टीला चालले. नाही पण हे कसं अथर्व रेडी कसा झाला या सगळ्याला? ऑब्विसली दादासाहेब त्यांनी सांगितलं तो रेडी झाला. ओके ओके, दिस इज आवर अपॉर्च्युनिटी. लेट्स टर्न द टेबल्स. आता मीरा आणि अथर्व घरी येण्या अगोदर आपण वेदाचा खेळ खल्लास करायचा. संपवून टाकूया त्या कार्टीला. तुला जपणार